नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला ओल्या बोंबल्यापासून मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। हे 4 बोंबील घेतलेले आहेत बघा, आणि हे मी मच्छीवालीपासूनच कापून आणलेले आहेत। त्याच्यामधला कनाटा वगैरे सगळं ते काढून देतात। तुम्ही सांगितल्यानंतर जसे पाहिजे तसे काप करू शकता, छोटे छोटे। मी असे एकदम पातळ करून आणलेले आहेत बघा। आता ह्याच्यामध्ये टाकायचे तर आपल्याला आलं, लसूण आणि हिरवी मिरची 1 चमचा कुटून घेतलेली आहे। पेस्ट एकदम जरी असली तरी पण चालू शकते। त्याच्यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस टाकायचा आपल्याला। त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ, थोडीशी टाकणार आहे काळी मिरी पावडर। आता हे काय करायचं, आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून घेऊया आपण। ह्याच्यामध्ये टाकणार आहे 1 चमचा मी शेजवान चटणी। ह्याच्या जागी तुम्ही मिरची पावडर जरी टाकली तरी चालू शकते। कालवून घेऊया। शेजवान चटणी टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित। त्यात टाकणार आहे थोडीशी हळद, छोटा 1 चमचा जिरे धने पावडर, थोडीशी टाकणार आहे मिरची पावडर कलरवाली, आणि थोडीशी एकदम हलकीशी तिखटवाली आहे, जास्त अशी नाहीये। आता हे पण आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे। आता तुम्ही ह्याच्यामध्ये काय टाकू शकता, ह्याच्यामध्ये 1 अंड पण टाकू शकता बरं का, छान लागतं तसं पण तुम्ही करून बघा। ह्याच्यामध्ये घेतलेला आहे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा घेतलेला आहे मैदा। आता हे सगळं आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं। मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे। ह्यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाहीये, कारण ह्याला पाणी सुटतं, त्यामुळे थोड्या हलक्या हलक्या हाताने कालवत राहायचं। छान होतं। आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं काश्मीरी मिरची पावडर जरी टाकली तरी चालू शकते कलरसाठी, किंवा खायचा कलर जरी टाकला तरी चालेल। आणि अशाच पद्धतीने जरी केलं तरी पण चालू शकते। तेल बघा गरम करत ठेवलं होतं, आणि तेल चांगलं आपलं कडक गरम झालेलं आहे। शक्यतो ह्याला चांगलं गरम करायचं, असं पकडायचं आणि सोडायचं एक एक। ओल्या बोंबलाच्या तर मी खूप रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, तुम्ही असं पण एकदा करून बघा। रेसिपी कशी वाटली ती पण मला कमेंट करून जरूर सांगा। आता मी हे सोडून घेते। सोडून घेतलेले आहे। गॅस आहे मीडियमच, हलवून घ्यायचं। बघा किती मस्त झालेले आहे। आता कसं हे एकामेकाला चिटकतं ना, ते आपोआप सुट्टे होतात बघा। थोड्या वेळानं असं आपण हलवत राहिलं का ना ते सुट्टे होतील। फ्राय चांगले करायचे। हे बघा असं हलवायला लागलं की नाही आपण, का ते आपोआप मोकळे होतात। थोडंसं हलवायचं फक्त, की मोकळे होतात। छान असे गोल्डन कलरवर करायचे बरं का। अजून 1-2 मिनटं आपण मीडियम गॅसवर ह्यांना फ्राय करूया। मस्त असे बघा कलर गोल्डन आलेला आहे, आणि चांगले फ्राय झालेले आहेत। आपण आता काढून घेऊया। चाळणीमध्ये असे काढायचे। आणि ह्या अशा गोष्टी कधी पण आपण जेव्हा बनवतो ना, तर एकदम तिखट झणझणी जर असल्या का नाही की खायला पण छान लागतं। तर वाटलं तर ह्याच्यामध्ये थोडंसं आता थंडीचे दिवस आहे तर 1 चमचाभर तीळ टाकले सफेद तरी पण चालू शकते। एकदम वर्ण कुरकुरीत, आतून सॉफ्ट अशा पद्धतीत बघा हे बोंबील, ओले बोंबील फ्राय करून दाखवलेले आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जरा मला सांगा। राहिलेले मी अशाच पद्धतीने बनवून घेते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।